नमस्कार, मी प्रिया काळे. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. आज 1 फेब्रुवारी 2024 अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प सादर केला. रिटर्न फाईल्स करणाऱ्या करदात्यांची संख्या 2.4% वाढली आहे. नव्या कर रचनेत 7 लाखापर्यंतचं उत्पन्न असणाऱ्या करदात्यांना कोणताही कर भरावा लागणार नाही. अंतरिम बजेटमध्ये संरक्षण मंत्रालयाला 6.24 लाख कोटी रुपये देण्यात आले आहेत. 2023 ते 24च्या अर्थसंकल्पात संरक्षण क्षेत्राला 5.94 लाख कोटी रुपये मिळाले होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण 13% अधिक आहे. संरक्षण मंत्रालयाव्यतिरिक्त रस्ते व महामार्ग मंत्रालयाला 2.78 लाख कोटी रुपये, रेल्वे मंत्रालयाला 2.55 लाख कोटी रुपये, ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालयाला 2.13 लाख कोटी रुपये मिळतील. गृह खात्याला 2.3 लाख कोटी रुपये, ग्रामीण विकास मंत्रालयाला 1.77 लाख कोटी रुपये मिळणार आहेत. खानापूर तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये 2021 पासून आतापर्यंत वारंवार होणाऱ्या घरफोड्यांच्या सत्राचा आता अंत झाला आहे. बेळगाव जिल्हा पोलीस प्रमुख डॉक्टर भीमाशंकर गुळेद, अतिरिक्त पोलीस प्रमुख एम वेणुगोपाळ, RB बसरगी, बैलहोंगलचे पोलीस उपाधीक्षक रवी नायक यांच्या मार्गदर्शनाखाली खानापूर पोलीस निरीक्षक मंजुनाथ नायक यांनी विशेष पथकाची स्थापना करून सुमारे 12 घरफोडी प्रकरणाशी संबंधित 43,23,115 रुपये किमतीचे एकूण 673.4 ग्रॅम सोन्याचे आणि 627 चांदीच्या दागिन्यांसह 16,000 रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणाशी संबंधित परशुराम नाना गौंडाडकर, वय वर्षे 35, राहणार कल्लेहोळ, तालुका बेळगाव, या आरोपीला अटक करण्यात आली आहे. आज बेळगाव शहरात बोलवण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत जिल्हा पोलीस प्रमुख डॉक्टर भीमाशंकर गुळेद यांनी या संदर्भात माहिती दिली. जिल्हा पंचायतीकडे येणाऱ्या प्रकरणांची व नागरिकांच्या समस्यांची तात्काळ दखल घेऊन प्रकरणे निकालात काढावीत. सरकारी पत्रांना 24 तासात उत्तर द्यावे, अशी सूचना जिल्हा पंचायत कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी अधिकाऱ्यांना केली. जिल्हा पंचायतीच्या सभागृहात अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कामांचा आढावा घेतला. नागरिकांना उत्तम सेवा देणे आवश्यक आहे. यासाठी अधिकाऱ्यांनी परिश्रम घ्यावे. सरकारी पातळीवर येणाऱ्या पत्रांचा आणि स्थानिक पत्रांना अद्यक्रम देऊन 24 तासांमध्ये प्रकरणे निकालात काढावीत, अशी कडक सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केली. सीमा भागामध्ये मराठी भाषिक नागरिकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना मतदार याद्या मराठीमध्ये उपलब्ध करून द्याव्यात, या मागणीला जिल्हाधिकाऱ्यांनी प्रतिसाद दिला असून निवडणूक विभागाच्या वेबसाईटवर मराठी मतदार याद्या उपलब्ध करून दिल्या आहेत. याबरोबरच झालेल्या चुकाही सुधारल्या जातील, असे आश्वासन जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना व कार्यकर्त्यांना दिले. ॲडव्होकेट अमर येळ्ळूरकर व युवा समितीच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन मराठी मतदार याद्यांसंदर्भात चर्चा केली. यापूर्वी युवा समितीकडून मतदार याद्या मराठीमध्ये द्याव्यात, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले होते. याची दखल घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी चर्चेसाठी बोलावले होते. याबाबत महाराष्ट्र एकीकरण समिती नेत्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला असता मतदार याद्या मराठीमध्ये उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. निवडणूक विभागाच्या वेबसाईटवर याद्या उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते अंकुश नेसरकर, संतोष कृष्णाचे, श्रीकांत कदम आदी उपस्थित होते. कलबुर्गी जिल्ह्यातील कोटनूर गावामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचा अवमान करण्यात आला आहे. या घटनेचा निषेध करत घटनेत सहभागी असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन कर्नाटक दलित युवा संघातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. महसूल निरीक्षक SM परगी यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी महेश कोलकार, यल्लप्पा कोलकार, महांतेश मॅगिनमनी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
बेळगाव येथे MSME टेक्नॉलॉजी सेंटरच्या कामाला लवकरात लवकर सुरुवात करण्यात यावी अशी मागणी राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याकडे केली आहे. नवी दिल्ली येथे इराण्णा कडाडी यांनी नारायण राणे यांची भेट घेऊन वरील मागणी केली आहे. MSME टेक्नॉलॉजी सेंटर उभारण्यासाठी 10 एकर जमीन निश्चित करण्यात आली आहे. या जमिनीवर लवकरात लवकर सेंटरच्या कामाला सुरुवात करण्याची मागणी करण्यात आली. उचगाव गावाला धावणाऱ्या बेळगाव डेपोच्या बसेस वेळेवर येत नाहीत आणि अनेक ट्रिप रद्द केल्या जातात. परिणामी विद्यार्थी वर्गाचे मोठे नुकसान होत असल्याने सदर उचगावची बस सेवा सुरळीत व्हावी यासाठी बेळगाव बस डेपोच्या मॅनेजरना उचगाव ग्रामपंचायतीच्या वतीने नुकतेच निवेदन देऊन बस सेवा सुरळीत करावी अशी विनंती करण्यात येऊन देखील अद्याप यावर कोणतीच सुधारणा न झाल्याने येत्या आठवड्यात जर बसेस वेळेवर आल्या नाहीत तर बस रोको आंदोलन छेडले जाईल असा इशारा उचगावमधील विद्यार्थी, पालक, नागरिक आणि ग्रामपंचायतीने दिला आहे. खानापूर तालुका प्रशासन आणि भोवी वड्डर समाजाच्या वतीने तहसीलदार कार्यालयात सिद्धरामेश्वर स्वामींची 852वी जयंती साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी तहसीलदार प्रकाश गायकवाड होते. यावेळी भोवी वड्डर समाजाचे पदाधिकारी आणि समाज बांधव तसेच राजकीय नेते उपस्थित होते. यावेळी बोलताना अवरोळी बिळकी मठाचे मठाधीश चन्नबसवस्वामी यांनी संतांनी जातीपातीच्या भिंती ओलांडून अखिल मानव जातीच्या कल्याणाचे कार्य केले. सिद्धरामेश्वर स्वामी यांनी हजारो वचनांची निर्मिती करून समाजाला अज्ञानाच्या अंधकारातून प्रकाशाच्या वाटेवर नेण्याची अजोड कामगिरी केली. त्यामुळे 850 वर्षांनंतरही त्यांचे विचार समाजाला दिशादर्शक ठरत आहेत असे त्यांनी सांगितले. अयोध्या येथील श्रीराम मंदिरात श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेचा आनंदोत्सव ऐतिहासिक पद्धतीने साजरा झाला. श्रीराममूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर संपूर्ण देशभरात उत्साहाचे वातावरण असून बेळगावमधील एका तरुणीने अयोध्येतील श्रीरामलल्लाच्या मूर्तीची हुबेहूब कलाकृती रांगोळीतून रेखाटली आहे. भाग्यनगर 9वा क्रॉस येथील शेफाली पवार या तरुणीने 6 फूट आकारात रामलल्लांची कलाकृती साकारली आहे. ही रांगोळी रेखाटण्यासाठी 38 तासांचा कालावधी लागला आहे. पुढील महिनाभर रांगोळी पाहण्यासाठी ठेवण्यात येईल असेही त्यांनी कळवण्यात आले आहे. महापौर उपमहापौर निवडणूक कधी होणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. प्रादेशिक आयुक्त सुट्टीवर गेल्यामुळे त्यांच्याकडून या निवडणुकीबाबत कोणताच आदेश आला नाही असे महापालिकेतील काउन्सिल विभागाने सांगितले आहे. मात्र बुधवारी प्रादेशिक आयुक्त पुन्हा सेवेत रुजू झाले आहेत. त्यामुळे लवकरच आदेश देणार का हे पाहावे लागणार आहे. फेब्रुवारी 5 रोजी महापौर उपमहापौर यांचा कार्यकाळ संपुष्टात येणार आहे. त्यानंतर नव्या महापौर व उपमहापौरांची निवडणूक होणार आहे. यावेळी महापौर पदासाठी महिला अनुसूचित जातीसाठी राखीव आहे तर उपमहापौर सर्वसामान्य पुरुषांसाठी राखीव आहे. सत्ताधारी असलेल्या भाजपने यासाठी जोरदार तयारी सुरू केली असली तरी प्रादेशिक आयुक्तांकडून आदेश आल्यानंतरच ही निवडणूक होणार आहे. सोमवार दिनांक 5 फेब्रुवारी रोजी मुदत संपणार आहे. त्यामुळे प्रशासकीय नेमणूक करावी लागणार आहे. सीमा लढ्यातील महत्त्वाचं आणि निष्ठेचं पान म्हणजे ज्याने जोपर्यंत सीमा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत पायात चप्पल घालणार नाही अशी शपथ घेतली ते मधु कणबर्गी यांची आज एका न्यायालयीन खटल्यात निर्दोष मुक्तता झाली. लोकसभा निवडणुकीत नोटांचा पर्याय वापरा म्हणून मधु कणबर्गी यांनी जाहीर पत्रक छापून ती मराठी माणसात वाटली. या अकसापोटी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता पण आज त्यांची निर्दोष मुक्तता झाली. वेगवेगळ्या खटल्यात समिती कार्यकर्त्यांची निर्दोष मुक्तता होतेच आणि त्याचं संपूर्ण श्रेय हे आमचे मित्र व समितीचे वकील महेश बिर्जे व त्यांच्या सहकार्यांना जाते. आजची निर्दोष मुक्तता ही विशेष आहे कारण मधु कणबर्गी यांचा सीमा लढ्यातील निस्वार्थ त्याग मोठा आहे. माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर हे काँग्रेस पक्ष सोडून पुन्हा भाजपमध्ये परत गेल्याने अथणीचे आमदार व माझे मित्र लक्ष्मण सवदी हेही भाजपात जातील असा तर्क काढला जात आहे. मात्र कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण व लक्ष्मण सवदी काँग्रेस पक्ष सोडून कुठेही जाणार नाही असा खुलासा कागवाडचे आमदार वायव्य परिवहन विभागाचे अध्यक्ष
राजू कागे यांनी उगार येथे बोलताना केला. द जमखंडी अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड निर्देशक मंडळाच्या 17 जागांसाठी 23 डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली होती. मात्र यानंतर सदर निवडणुकीसंदर्भातील वाद न्यायालयात गेला होता. दरम्यान न्यायालयाच्या निकालामुळे सदर निवडणुकीची मतमोजणी शुक्रवारी 2 फेब्रुवारी रोजी येथील PB हायस्कूलमध्ये होणार असल्याची माहिती निवडणूक अधिकारी तहसीलदार सदाशिव मक्कोजी यांनी अर्बन बँकेच्या दिवंगत आप्पाराव शिंदे सभागृहात आयोजित सभेत दिली. नगर परिषदेच्या वार्षिक उत्पन्नाचे विभाग आणि स्त्रोत वाढवून शहराच्या विकासासाठी जनतेने व निवडून आलेल्या सदस्यांनी सहकार्य करावे. यंदाच्या वर्षात उत्पन्न दुप्पट करण्याचा संकल्प केल्याचे नगर परिषदेचे मुख्य अधिकारी अशोक गुडीमनी यांनी सांगितले. नगर परिषदेच्या सभागृहात मंगळवारी आयोजित केलेल्या अर्थसंकल्पपूर्व बैठकीत ते बोलत होते. अथणी शहराच्या विकासासाठी अनेक संधी आहेत. नगर परिषदेच्या प्रशासनाला जनतेने सहकार्य केल्यास शहराचा अधिक प्रभावीपणे विकास होऊ शकतो, असेही त्यांनी सांगितले. यावेळी चिकोडीचे उपविभागीय अधिकारी सुभाष संपगावी यांनी अथणी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी नगर परिषद सदस्य, जनता व संस्था यांच्याकडून अनेक सूचना प्राप्त झाल्या आहेत. त्या सर्व सूचनांचा विचार करून आगामी काळात कार्यवाही करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. राज्य सरकारने दुष्काळ घोषणा केली आहे, परंतु दुष्काळ भागातील शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यात आलेले नाही. दरम्यान कर्ज वसुलीसाठी तगादा लावण्यात येत असल्याने दुष्काळामुळे संकटात सापडलेला शेतकरी अधिकच अडचणीत सापडला आहे. दरम्यान कर्ज वसुलीच्या त्रासाने आत्महत्या करण्याचा प्रसंग येऊ नये यासाठी प्रशासनाने उपाययोजना हाती घ्याव्यात. अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांची कर्ज वसुली थांबवावी. कर्जाच्या तगाद्यामुळे कोणाचे बरे वाईट घडल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात यावे, अशी मागणी कागवाड विधानसभा मतदारसंघाचे ग्रामपंचायत युनियनचे अध्यक्ष बसगौडा पाटील यांनी मागणी केली. अरळीहट्टी ग्रामपंचायत सभागृहात महसूल मंडळ पातळीवर KDP सभा बोलवण्यात आली होती. त्यावेळी त्यांनी ही मागणी केली. यावेळी कृषी अधिकारी शिवपुत्र गुंजीगावे, संजय तळवार, मारुती कनाळ, पशु अधिकारी रेखा बेवनकट्टी, NS शिरगूर, बाळासाहेब सावकार, PDO परसराम भतकुंकी, कार्यदर्शी जमादार आदी उपस्थित होते. संकेश्वर येथील राजा लखमगौडा जलाशयात गुरुवारी 28 TMC पाणीसाठा आहे. सध्या शेतीला केला जाणारा पाणीपुरवठा बंद असून बेळगाव, हुक्केरी व संकेश्वर या शहरांना पिण्यासाठी नियमित 60 क्युसेक पाणीपुरवठा केला जात आहे. गत आठवड्यात 29 TMC पाणीसाठा उपलब्ध होता. या आठवड्यात 28 TMC पाणीसाठा उपलब्ध आहे. सार्वजनिकांनी पाण्याची बचत करावी, पाणी वाया जाणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन अधिकारी वर्गाकडून करण्यात आले आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी करता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यासाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.